तर अजित पवार यांनी आता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे। ज्या जमिनीविषयी आरोप केले जात होते ते जमिनीचा व्यवहार रद्द केल्याचं अजित पवारांनी सांगितलेलं आहे। कारण ती जमीन वतनाची होती, त्यामुळे अशा शासकीय जमिनीवर व्यवहार करता येत नाही, ती जमीन खरेदी करता येत नाही असं अजित पवारांनी सांगितलंय। की ह्या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही, तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। साहजिकच आहे, विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच, तो त्यांचा अधिकार आहे, त्या खोलात मला जायचं नाही। परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। तर जो व्यवहार झाला होता त्याविषयीची माहिती अजितदादांना होती असं म्हटलं गेलं होतं। कारण अजित पवारांनीच तशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली होती। 2-3 महिन्यांपूर्वी आपल्याला विचारलं होतं, पण कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करा, सर्व नियम पाळा अशा सूचना आपण दिल्याचं अजित पवारांनी काल म्हटलेलं होतं। आणि त्यावरून अजित पवारांनी याविषयीची माहिती असल्याचं बोललं जात होतं। आणि आता मात्र अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे। जे आरोप होत आहेत त्यावरून अजित पवारांनी ही माहिती दिलेली आहे। तर जमीन खरेदीचा तो व्यवहार रद्द झाल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। त्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढे देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढे आलं तर ते नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काट मारायची। कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही, चालणार पण नाही। आपण बघितलेलं आहे, अजित पवार म्हणतात माझ्या जवळचा कोणी नातेवाईक असो किंवा कोणीही असो, जर नियमात न बसणारं काम कोणी केलं असेल तर समोर आणा असं या ठिकाणी माध्यमांना आवाहन केलं आहे अजित पवारांनी। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीनं जमीन घोटाळा केल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून होत होता आणि माध्यमांनी सुद्धा याविषयीचे प्रत्येक डिटेल्स समोर आणलेले होते आणि तोच जमीन व्यवहार आता रद्द करण्यात आला आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली। आणि या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचंही ते म्हणाले। कधीही नियम सोडून काम केलं नाही असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलेलं आहे। तर दिग्विजय पाटील यांना या व्यवहाराविषयी माहिती नव्हती असं अजित पवारांनी म्हटलंय। हे तेच दिग्विजय पाटील आहेत जे 1% भागीदार आहेत पार्थ पवारांच्या कंपनीमध्ये आणि त्यांच्यावर FIR सुद्धा दाखल झाली आहे या व्यवहार प्रकरणामध्ये। आणि त्याच दिग्विजय पाटलांना याविषयीची माहिती नव्हती असं अजित पवारांनी या ठिकाणी सांगितलंय। कुठलंही प्रकरण आलं तर प्रेशर घेऊ नका, ते बिनधास्तपणे समोर आणा असं माध्यमांना अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर वतनाची ती जमीन होती, मात्र काही दिवसांमध्ये हा सगळा व्यवहार कंप्लीट झाला, पूर्ण झाला असा आरोप होत होता आणि त्यामध्येच आता अजित पवारांनी हा सर्व व्यवहार रद्द केला आहे अशी माहिती दिली। शासकीय जमीन ही मूळ मालकांना एकतर परत करता येत नाही, मात्र ती परत झालेली होती आणि 1 महिन्याच्या कालावधीमध्ये हा सगळा व्यवहार झाल्याचं बोललं जात होतं। तसे गंभीर स्वरूपाचे आरोप परवाच करण्यात आले होते आणि त्याविषयीची प्रत्येक जी माहिती आहे ती सुद्धा समोर आली होती। कशा पद्धतीनं हा सगळा व्यवहार पार पडलेला आहे, कशा पद्धतीनं पॉवर ऑफ अटर्नी ही तेजवानी नावाच्या एका महिलेच्या नावावर होती, त्यानंतर या महिलेकडून पार्थ पवारांच्या कंपनीनं ही जमीन विकत घेतली, असा सगळा जो व्यवहार आहे तो समोर आला होता। मात्र आता ही जी सरकारी जमीन आहे त्याच्या खरेदीचा व्यवहार रद्द झाल्याची माहिती आहे। आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसचे नाना पटोले आपल्या सोबत आहेत। नाना पटोलेजी, आपण बघतोय एक जमीन घोटाळ्याचा आरोप होत होता, मात्र आता तो व्यवहारच रद्द झाल्याचं अजित पवारांनी म्हटलंय, तुमची काय प्रतिक्रिया? नहीं, आता आमच्याकडे मन आहे खाकर दिल्ली हज गई असं जे मन आहे ना, ती आहे ही आता चोरी पकडली गेली। आम्ही अनेकदा सांगतोय की आणि त्याला तुम्ही आरोप शब्द असा वापरत होतात, आता ही वस्तुस्थिती तुमच्या समोर आली। महाराष्ट्र विकला जातोय, महाराष्ट्राला विकलं जात आहे आणि या पद्धतीने विकलं जात आहे। 185 कोटीची प्रॉपर्टी 30 कोटीवर आणायची, 30 कोटीचं मग त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरायची आणि मग हे उघडकीस आलं तर आता ते रद्द झालेलं आहे। तर मग सरकारमध्ये तुम्ही बसलेला आहात, खुर्चीवर बसलेला आहात, मग हा सगळा व्यवहार चालत असताना तुमचे लक्ष नव्हतं का?
हे सगळे प्रश्न या निमित्तानं पुढे येणार आहेत आणि म्हणून याच्यामध्ये पूर्ण फडणवीस सरकारच याच्यामध्ये दोषी आहे आणि म्हणून फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा. तुम्हाला जनतेने या ठिकाणी महाराष्ट्र विकायसाठी नाही, महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहितीसाठी सांगतो की उन्हाळीच्या धानाचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे यांनी घेतलेले पैसे ते देऊ शकत नाही. पैसे नाही आहे त्यांच्याजवळ, पगार द्यायला पैसे नाहीत, ओव्हरड्राफ्ट करावं लागतं, नवीन भरती करत नाही हे लोक, त्याच्यासाठी पैसे नाही. आणि या पद्धतीनं महाराष्ट्र ओरबडून खायचा हे जे यांचं कृत्य आहे हे आता या ठिकाणी पुढे आलेलं आहे. बरोबर आहे नाना पटोलेजी, तुम्ही सांगितलेला मुद्दा लक्षात आलाय. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर